मंडळी बरे हो ना. मग काय आज बनवली आपण. कसली भारी लागतंय काय सांगू तुम्हाला, एकदा बनवून बघा. मग काय चिली मोमोज कसली भारी झाली बघा. मग काय भरपूर प्रकारच्या भाज्या घेतल्या, त्याला आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या. आता त्यात आपण सगळ्यांचा रस करून घेऊ. सगळ्या भाज्या मस्तपैकी सुक्या करून घ्यावाच्या. तुम्हाला ज्या आवडतं त्या घ्या. मग काय एक कढईत टाकला तेल टाकून झाला तर आलं लसूण चेचून घेतलेला, त्याची मिरची पण चेचून घेतली, चांगली घाटळून घ्या. मग टाकला कांदा चॉप केलेला, मग टाकला सगळ्या भाज्या मस्त चांगल्या परतून घ्या. परत त्याच्यात टाकलं मसालं, मग टाकलं सगळं सॉस जेवढं हसतील तेवढं टाकून घ्या. मग काय सगळा घाटळून घेतला मस्त की भाज्या शिजून घ्या. मग टाकला थोडासा पनीर टाकून झाल्यावर थंड करायला ठेवा. मग काय आपण गोला घेऊन त्याला मस्त असं लाटून घ्यायचा. लाटल्यावर टाकायची आपली तयार केलेली भाजी टाकून झाल्यावर अशा प्रकारे मोमो तयार करून घ्या. बघला कसा भारी बनवलाय मी. मग काय अशा प्रकारे आपण सगळं मोमो तयार करून घेतलं बघा. मग काय ते तेलानं आपण फ्राय करून घेऊया. असं पटापट टाकून घ्यावायचं आणि मग यांची त्यांची घाटलून मस्त की गोल्डन ब्राऊन करून घ्यावायचं बघा असं. मग काय काढून बाजूला ठेवा. काय परत टाका तेल कढईत, मग टाकला शिमला मिरचीनं कांदा चांगला परतून घ्या. टाकलं लसूण मिरची परतून घेतली, मग सगळं टाकलं सॉस जेवढं हसतील तेवढं टाकून घ्यावायचं. काय भारी लागतंय. मग टाकलं जरासा केचप, मग टाकली जराशी चटणी चिपून घ्या. मग चवीप्रमाणे मीठ जरासं पाणी टाकून घाटलून घ्यावायची. थोडासा अरारोट घाटलून घ्यावायचा. मग टाकलं मोमोज चांगलं परतून घ्या, यांची त्यांची घाटलून घ्यावायचं. मग काय रेडी आहे, कसं भारी दिसते बघा.